बोधकथेचं नाव आहे संस्कारित मुलेच यशस्वी. नैतिक मूल्यांचं शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकानं मुलांसाठी चॉकलेट्स मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेट्स वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला, सर, तुम्हाला आत्ताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्त्वाचं सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले, मुलांनो, मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरे तर ही चॉकलेट्स मला माझ्या स्वतःच्या हातानं तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती, परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेट्स घेऊ शकता, अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन. ही चांगली संधी आहे, असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेट्स स्वतःच्या हातानं घेऊन खाल्ली. तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालवला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले, मुलांनो, ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट्स खाल्ली त्यांनी आपले हात वर करा. ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमानं चॉकलेट्स वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवली. तेव्हा त्यांना असं दिसून आले की ज्या मुलांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट्स घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते, तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेट्स दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती. तात्पर्य, संस्कारानं माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणं हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.